भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार एखाद्या अधिकाऱ्याला बडतर्फ करणे, काढून टाकणे किंवा पदावनती करण्याच्या राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या निरंकुश अधिकारावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत? तर अनुच्छेद 311 द्वारे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय हितासाठी राज्य सूचीमध्ये नमूद असलेल्या विषयासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार संसदेला कोणत्या अनुच्छेदाने दिला आहे? तर अनुच्छेद 249 याने दिलेला आहे. भारतामध्ये कोणत्या वर्षी सुधारणांची रणनीती सादर करण्यात आली, ज्यामध्ये स्थूल आर्थिक स्थिरीकरण आणि संरचनात्मक उपाययोजनांचे मिश्रण होते? जुलै 1991 मध्ये. राज्यघटनेच्या अनुच्छेद 45 मधून सामाजिक धोरणाच्या निर्देश तत्वांची संकल्पना उदयास आली. तर आयरिश या राज्यघटनेच्या अनुच्छेदाने सामाजिक धोरणाच्या निर्देशक तत्वांची संकल्पना उदयास आली. महाराष्ट्राच्या 1886 ते 97 दरम्यान पुणे सार्वजनिक सभेच्या तरुण कार्यकर्त्याच्या मदतीने करमुक्ती मोहीम कोणी सुरू केली? तर बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केली. देशभरातील असंघटित कामगारांच्या नोंदीत ई-श्रम हे पोर्टल कधी सुरू करण्यात आले? तर ते पोर्टल हे 26 ऑगस्ट 2021 मध्ये सुरू करण्यात आले आहे. खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर तो आपल्या सर्वांनाच माहिती का अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या मुख्य कार्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान ओळखा. तर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखणे व शांतता सुनिश्चित करणे हे बरोबर आहे. राज्य सरकार केंद्र सरकारची विविध धोरणे आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे बरोबर आहे. राज्य सरकार आणि जिल्हास्तरीय संस्था आणि कार्यालय यांच्या दरम्यान मुख्य दुवा म्हणून काम करणे हे बरोबर आहे. महसूल आणि इतर करांच्या संकलनात कधी सहभाग होऊ नये हे चूक आहे या ठिकाणी. महाराष्ट्र राज्य सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण कुटुंबांना पिण्याच्या पाण्याच्या नळजोडणी देण्याची योजना आखली आहे? तर 2024 पर्यंत योजना आखलेली आहे. 2024 मध्ये. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत मुख्य आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल किंवा टिंबटिंबा यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात येईल. तर मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेले निवृत्त जिल्हा महानिरीक्षक. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. राज्याचे कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांकडे असते हे अयोग्य आहे, राज्यपालांकडे असतात. आणि बाकीचे बरोबर आहेत. राज्य कार्यकारिणीत राज्यपाल आणि मंत्रिपरिषदेचा समावेश असतो आणि मुख्यमंत्री तिचे प्रमुख असतात. राष्ट्रपती 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी एखाद्या राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती करतात आणि मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. बरोबर आहे. या पदावर नियुक्त होण्यासाठी केवळ 35 वर्षावरील भारतीय नागरिकत्व पात्र असतात. हे बरोबर आहे. भारतीय निवडणूक आयोगात किती सदस्य असतात? तर 3 सदस्य असतात. टिंबटिंब या आर्थिक वर्षात भारतातील तंत्रज्ञान उद्योग हा $245 अब्ज पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्याच कालावधीत $19 अब्ज वाढीव महसुलाची भर पडेल 2022-23 या वर्षात. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात माहितीचा अधिकार हा मूलभूत हक्क आहे? तर 19(1) यामध्ये मूलभूत हक्क आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यसभेत भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयक 2013 सादर करण्यात आले. ऑगस्ट 2013 मध्ये. 2011 मध्ये टिंबटिंब शहरी लोकसंख्या असलेले महाराष्ट्र हे तिसरे सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य होते. तर 45.23%. खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी 60,000 सरकारी आणि अनुदानित शाळांना इंटरनेट आणि इंट्रानेटद्वारे जोडण्याच्या उद्देशाने विद्यावाहिनी हा शालेय संगणकीकरण कार्यक्रम सुरू केला? तर तो अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरू केला. सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आणि
टिंबटिंब इतर न्यायाधीश असतात. या सर्वांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. 33. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 6 अन्वये आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर राज्य सरकार करते. देशातील सर्व अनौपचारिक कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या किती संहितांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र राज्यासोबत काम करते? तर 4. सर्वोच्च न्यायालयाच्या शिरस्ता या व प्रक्रियांचे नियमन करण्यासाठी राज्यघटनेच्या अनुच्छेद टिंबटिंब अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे नियम तयार करण्यात आले आहेत. तर 145 नियम तयार करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा शिरस्ता व प्रक्रियांचे नियमन करण्यासाठी राज्यघटनेच्या अनुच्छेद टिंबटिंब अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे नियम 2013 तयार करण्यात आले आहेत. तर 145. भारताचा व्यापारी खुलेपणा टिंबटिंब 1990 ते 91 मध्ये स्वल्प 13% वरून 2020 मध्ये टिंबटिंब टक्क्यापर्यंत वाढवण्यात आला. तर 42% वाढवण्यात आला. 2018च्या सुधारणेने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना टिंबटिंबच्या आत प्रकरणाची माहिती दिल्यास लाच देण्यास भाग पाडले गेलेल्या व्यक्तींना संरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. तर 7 दिवस. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांतर्गत RTI प्रशासकांची नियुक्ती करण्यात येते? तर अनुच्छेद 239. महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरी शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांपैकी एक असलेले ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर ते आहे महाबळेश्वर. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणता अनुच्छेद भारतीय निवडणूक आयोगाला EC भारतातील निवडणुकांचे अधीक्षण, व्यवस्थापन, संचालन आणि नियंत्रणाचे अधिकार देतो? तर 324 हा निवडणूक आयोगासंबंधित कलम आहे. 2023-24 अर्थसंकल्पात किती टक्के GDP वित्तीय तूट अंदाजित आहे? तर 5.9 अंदाजित आहे. छावणी मंडळची ही छावणी अधिनियम टिंबटिंब अंतर्गत नियम निकाय आहे? तर 2006 अंतर्गत नियम निकम आहे. भारतातील नैऋत्य मोसमी पाऊस सहसा टिंबटिंबच्या पहिल्या आठवड्यात मुंबई किनारपट्टीवर धडकतो आणि टिंबटिंबच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे असा याचा कालावधी आहे. इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेसने आपल्या 2012च्या अहवालात देशातील सर्वाधिक स्पर्धात्मक शहर म्हणून 11वा क्रमांक दिलेले महाराष्ट्रातील शहर कोणते आहे? तर ते नागपूर हे शहर आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षात स्पर्धा आयोग भारतीय अर्थव्यवस्थेतील स्पर्धात्मक पद्धतीवर देखरेख ठेवणारा पहारेकरी म्हणून उदयास आला? तर 2010. निश्चित भारत हे युरोपियन लोकांचे पोट भरण्यासाठीचे विस्तीर्ण कुरण मानले जाते, असे बाळ गंगाधर टिळक यांनी 28 जानेवारी 1896 रोजी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात लिहिले होते? तर ते केसरी या वृत्तपत्रात लिहिले होते. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर डॉ. आंबेडकर यांनी केली आहे. नैसर्गिक न्यायाची मूलतत्त्वे भारतात खालीलपैकी कोणत्या प्रथमतः प्रकाशात आणली गेली? तर ती मनेका गांधी विरुद्ध भारताचे संघराज्य 1978 या प्रकरणात. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेनुसार अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना विमा योजनेऐवजी किती रक्कम दिली जाणार आहे? तर ती 2 लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे. 2001 ते 11 या दशकात महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील ग्रामीण लोकसंख्येच्या वाढीचा दर किती होता? तर तो 10.36 हा त्याचा वाढीचा दर होता. 7 नोव्हेंबर 2022 रोजी भारताच्या नव्याने स्थापन झालेल्या 22व्या विधी आयोगाचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत?
तर ऋतुराज अवस्थी हे आहेत. संसदेचे कोणत्याही सभागृहाला अभिनिमंत्रित करण्याचा आणि सत्र समाप्ती करण्याचा किंवा लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात भिल्ल, वारली, गोंड, कोरकू जमातींचे वसतिस्थान आहे? तर पश्चिम घाट व सातपुडा पर्वतरांग यांमध्ये या वस्त्या आहेत. खालीलपैकी कोणते पठार पश्चिम आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार आहे? तर ते आहे दख्खनचे पठार. केरळमध्ये संशोधकांना सापडलेल्या एका नवीन भूमिगत मांजर माशाच्या प्रजातीचे नाव काय आहे? तर होराग्लेनिस पोपुली असं हे नाव आहे. कोणत्या अनुच्छेदांतर्गत मालमत्तेचा हक्क हा वैध अधिकार करण्यात आला? तर अनुच्छेद 300A अंतर्गत. इसवी पूर्व 230च्या सुमारास महाराष्ट्र कोणत्या राजघराण्याच्या आधिपत्याखाली आला ज्याने महाराष्ट्रावर 400 वर्षे राज्य केले? तर ते आहे सातवाहन राजघराणे. 17व्या शतकाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीने खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा मुख्य व्यापार केंद्र म्हणून वापर केला? तर मुंबई या ठिकाणाचा वापर केला. खालीलपैकी कुणी 2023-24 आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला? तर देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे. भारत हा उत्तर गोलार्धातील उपोष्णकटिबंधीय उच्च दाबाच्या पट्ट्यातून निर्माण होणाऱ्या ईशान्येकडील वाऱ्याच्या प्रदेशात वसला आहे. ते वारे दक्षिणेकडे वाहतात आणि टिंबटिंबमुळे उजवीकडे विक्षेपित होतात. तर कॉरिओलिसचा प्रवाह यामुळे ते उजवीकडे विक्षेपित होतात. तळागाळापर्यंत लोकशाही रुजवण्यासाठी पंचायत राज संस्थेला कोणत्या दुरुस्ती अधिनियमाच्या माध्यमातून सनदशीर रूप देण्यात आले? तर ते आहे 73वी घटना दुरुस्ती 1992 रोजी झाली, जी पंचायत राज या प्रकरणाशी संबंधित आहे. आता मराठी व्याकरण आहे. पुड्या हे कोणत्या शब्दाचे अनेक वचन आहे? तर पुड्या हे पुडी या शब्दाचे अनेक वचन आहे. पुडी, पुड्या. पुढीलपैकी कोणता शब्द घर या शब्दाचा समानार्थी आहे? घर म्हणजेच सदन. घरचा समानार्थी सदन. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. त्याच्या शेतात बराच पाऊस पडला. हे वाक्य प्रश्नार्थीचं नाही आहे, नकारार्थी नाही, उद्गारार्थी नाही, म्हणजे हे वाक्य विधानार्थी आहे. त्याने ही लढाई जिंकली. त्याने ही लढाई जिंकली म्हणजे ज्याच्यावरून तुम्हाला जिंकली या शब्दावरून तुम्हाला भूतकाळाचा बोध होतो, त्यामुळे त्याने ही लढाई जिंकली. साधा भूतकाळ. आता ही पॅरेग्राफ आहे, तुम्ही वाचून याची उत्तरं थोडं वाचून तुमच्या लक्षात येऊ शकतात, किंवा वाचून तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. श्री पु. भागवत हे टिंबटिंब संपादक होते. श्रेष्ठचे संपादक होते. ज्येष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ज्येष्ठ, कनिष्ठ. ज्येष्ठ, कनिष्ठ. शिक्षकांकडून प्रश्नपत्रिका वाटल्या गेल्या या वाक्यातील प्रयोग ओळखा. शिक्षकांकडून उत्तरपत्रिका वाटल्या गेल्या. कर्मकर्तरी प्रयोग आहे हा. व्याकरणानुसार पुढीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? कृष्ण माता यशोदेलाच समजत स्वतःची होता. यशोदेलाच समजत स्वतःची होता माता कृष्ण. माता होता कृष्ण स्वतःची समजत यशोदेलाच. कृष्ण यशोदेलाच स्वतःची माता समजत. हेच वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. दुराचार शब्दाचे लिंग निश्चित करा. दुराचार शब्दाचे लिंग निश्चित करा. दुराचार म्हणजेच तो शब्द पुल्लिंगी आहे, तो दुराचार. आणि या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे.
मीठ भाकर शब्दाचे लिंग ओळखा. तर शेवटच्या शब्दावरून ती भाकर यावरून हा शब्द मीठ भाकर म्हणजेच स्त्रीलिंगी शब्द आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बरेचसे प्रश्न जे जवळजवळ 60 प्रश्नांच्या आसपास आपण पाहिलेले आहेत प्रश्न की जे येणाऱ्या कालावधीत आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. तर नक्कीच आपण याचा लाभ घ्या.